हॅलो इलेक्ट्रोस्टॅटिक्स या आपल्या 8व्या चॅप्टरचं आजचं हे तिसरं सेशन आणि आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू अ चार्ज्ड इनफायनाइट प्लेन शीट. तर आजच्या सेशनमध्ये आपण काय बघणार आहोत तर इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू अ चार्ज्ड इनफायनाइट प्लेन शीट. मागच्या सेशनमध्ये आपण बघितली होती सेम कंडिशन, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काढली होती पण ती लॉंग स्ट्रेट वायरसाठी कॅल्क्युलेट केली होती. इथे आपण प्लेन शीट कन्सिडर करतोय. सो त्या ठिकाणी जी होती ती लिनियर चार्ज डेन्सिटी होती, आता सरफेस चार्ज डेन्सिटी आपल्याला कन्सिडर करावी लागणार आहे. तर बघा लिहून टाकूया. कन्सिडर अ युनिफॉर्मली चार्ज इनफायनाइट प्लेन शीट विथ सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा. ओके, सो बाय सिमेट्री electric field is perpendicular to the plane sheet and directed outwards, having same magnitude at a given distance on either sides of the sheet. So magnitude आपली काय असणार आहे, सेम असणार आहे इलेक्ट्रिक फील्डची. तुम्हाला ती डायग्राम दाखवल्यानंतर लक्षात येईल की दोन्ही साईडला आपण जो सिलेंडर कन्सिडर करणार आहोत तो समान असणार आहे. दोन साईडला त्याची जी लेंथ आहे ती सारखीच असणार आहे. सो सुरुवात करूया आपण. लेट पी बी द पॉइंट ॲट अ डिस्टन्स आर फ्रॉम द शीट and E be the electric field at P. सो तुम्हाला ती डायग्राम दाखवतोय बघा. डायग्राम वरती एक नजर टाकूया. हे बघा या ठिकाणी तुम्हाला सहज दिसेल की हे बघा डी एसची डिरेक्शन, ईची डिरेक्शन हे आपला नेहमीचं, पण इथे जे तुम्हाला पी हा जो पॉईंट दिसतोय हे इथले डिस्टन्स आर आहे, इथे दाखवलेलं नाही आहे पण इथे पी डॅश हा जो पॉईंट तुम्हाला दिसतोय बघा, तर शीटपासून याचं सुद्धा अंतर काय असणार आहे, आर असणार आहे. ही जी मी तुम्हाला म्हणतोय ती सिमेट्री असणार आहे. त्यामुळे इथली जी मॅग्निट्यूड आहे इलेक्ट्रिक फील्डची ही दोन्ही ठिकाणी पी किंवा पी डॅश या दोन्ही ठिकाणी काय असणार आहे ती सेम असणार आहे. ओके, तर लगेच वळूया आपल्या पुढच्या एक्सप्लेनेशनकडे. टू फाइंड अ इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू अ चार्ज इनफायनाइट प्लेन शीट ॲट पी वी कन्सिडर अ गॉसियन सरफेस अराउंड पी इन फॉर्म ऑफ सिलेंडर having cross sectional area A and length 2r with its axis perpendicular to the plane sheet असं म्हटलंय. सो इलेक्ट्रिक फील्ड ज्यावेळेला आपण कन्सिडर करतोय त्यावेळेला आपण काय कन्सिडर केलंय, गॉसियन सरफेस घेतलाय अराउंड द पी. सो इन द फॉर्म ऑफ सिलेंडर, जसं मी तुम्हाला म्हटलं मगाशी डायग्राम मध्ये तुम्हाला दिसलं, तो सिलेंडर आहे ज्याचा क्रॉस सेक्शनल एरिया किती आहे तर ए आहे आणि लेंथ 2r म्हटली आहे बघा. ओके, 2r म्हणजे मगाशी तुम्हाला दाखवली डायग्राम, त्याच्यामध्ये तुम्हाला आर दिसली होती कारण का प्लेन शीटच्या एका बाजूला म्हणजे पॉईंट पी पर्यंत ते डिस्टन्स आर दाखवलं होतं डायग्राम मध्ये. आणि एक्झॅक्टली जर तुम्ही दुसऱ्या साईडला गेला असतात शीटच्या तर तुम्हाला तिथे अंतर दाखवलेलं नव्हतं, पण मी तुम्हाला म्हटलं होतं मगाशी की ते अंतर काय आर आहे. सो एकूण जो सिलेंडर जो आहे तो टोटल जो इमॅजिनरी असणार आहे डेफिनेटली त्याची लांबी किती असणार आहे तर 2r इतकी असणार आहे. द प्लेन शीट पासेस थ्रू the middle of length of the cylinder such that the ends of the cylinder ब्रॅकेट मध्ये म्हटलंय कॉल्ड एंड कॅप्स पी अँड पी डॅश. सो जिथे एंड होतोय त्याला एंड कॅप्स आपण म्हणतोय. एकाला आपण पी नाव दिलंय आणि एकाला पी डॅश असं नाव दिलंय. आर इक्विडिस्टंट फ्रॉम द प्लेन शीट. ते जे तुम्हाला म्हटलं इक्विडिस्टंटच आहेत कारण पी आणि पी डॅश हे त्या शीट पासून किती अंतरावर आहेत, दोन्ही एक्झॅक्टली आर या अंतरावरती आहेत. म्हणजे तुमची शीट बरोबर सेंटरला आहे. जो सिलेंडर जो आपण इमॅजिनरी काढतोय त्याच्या एका साईडला पी पॉईंट आहे जो सेंटर पासून आर इतके अंतरावर आहे आणि दुसरा जो पी डॅश पॉईंट आहे सिलेंडरचा तो शीटच्या दुसऱ्या बाजूला आहे जो एक्झॅक्टली शीट पासून आर इतक्या अंतरावर आहे. सो दोन्ही इक्विडिस्टंट आहेत आणि तुम्हाला जसं मगाशी म्हटलं तशी त्यांची मग त्यामुळे त्या सिलेंडरची जी लेंथ आहे इफेक्टिव्ह लेंथ किती आहे तर 2r आहे. So the flux passing through the curved surface is 0 as the electric field is tangential to this surface. So याच्यामधून जो पास होणारा फ्लक्स आहे कर्व्ड सरफेस मधून तो किती असणार आहे, 0 असणार आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते लक्षात घ्या. ओके, आता जो टोटल फ्लक्स आहे तो आपल्याला काढताना काय करावं लागेल तर पी आणि पी डॅश या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणचा जो फ्लक्स आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यावा लागेल. तो आता किती येतोय त्याच्यावरती एक नजर टाकूया. तर ते लिहून टाकूया. द टोटल फ्लक्स थ्रू द क्लोज्ड सरफेस इज गिव्हन बाय, आणि मग दोन्ही सरफेससाठी आपल्याला ते कॅल्क्युलेशन करून घ्यावं लागेल. सो आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे तो फाय हा दोन्हीसाठी अप्लाय होईल. सो मी दोघांची ही बेरीज आपल्याला घ्यावी लागेल. बघा मी तर मांडलंय लाईन इंटिग्रल ओव्हर अ क्लोज्ड पाथ ई डॉट डी एस फॉर द एन पी आणि सेम पी डॅश साठी आपण केलंय. ओके, आपल्याकडे जो बेसिक फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये कॉस थीटा सुद्धा आहे बरोबर ना, ई डी एस कॉस थीटा, आणि हे सगळं
आपण मागच्या सेशनमध्ये हे सगळं बघितलंय. मुळामध्ये ई बार डॉट डी एस बार असं आहे, मग ते ई डी एस कॉस थिटा होतं, आणि मग आपल्याला माहिती आहे की तिथला जो अँगल आत्ता मग डायग्राममध्ये मी तुम्हाला दाखवला की दोघांमधला अँगल 0 आहे. सो पाहिजे असेल तर रेफरन्सला मी लिहून ठेवतो इथे की सिन्स थिटा इज इक्वल टू 0 कॉस थिटा इज इक्वल टू कॉस 0 इज इक्वल टू 1. ओके, त्यामुळे ते सगळं घालवलंय. म्हणजे तुम्हाला जर वाटलं तर आधी तुम्ही सगळं सगळं लिहिलं तरी चालेल. म्हणजे ई बार डॉट डी एस बार पहिल्या टर्मला लिहायचं, मग ई डी एस कॉस थिटा लिहायचं, पुढच्या टर्मला म्हणायचं की थिटा 0 आहे. म्हणजे ह्या 2-3 टर्म्स तुमच्या वाढतील. मी डायरेक्ट लिहिलं हे, तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर 2 स्टेप तुम्ही जास्तीच्या लिहू शकता. ओके, सो आता इथे आपल्याला माहिती आहे की जे मगाशी म्हटलं की मॅग्निट्यूड जी आहे इंटेन्सिटीची जी ई आहे ते काय असणार आहे, तर ते कॉन्स्टंट असणार आहे आणि सेम आहे असं म्हटलं. सो ते फक्त इंटिग्रेशन साईनच्या बाहेर टाकतो मी, आणि त्याच्यामुळे हे या पद्धतीने लिहिलं. बाकी इक्वेशनमध्ये काहीच फरक केला नाही, फक्त बघा ई जे आहे ते फक्त मी बाहेरच्या साईडला घेतलं इंटिग्रेशन साईनच्या. ओके, आता इंटिग्रेशन डी एस हा जो विषय आहे ना, इथे आपण सिम्पली आपण ते सिलेंडरच्या काही व्हॉल्यूमच्या भानगडीत पडतच नाही आहोत. जो काही एरिया जो डी एस आहे आपल्याला काढायचा त्याच्या भानगडीत पडत नाही आहोत, कारण आपण तिथे म्हटलंय ॲक्च्युली की तो एरिया किती आहे, तर ए आहे असं आपण मेन्शन केलं आहे सुरुवातीच्या प्रस्तावनेमध्ये. त्यामुळे इंटिग्रेशन डी एस जे आहे ते आपण फक्त नुसतं ए सबस्टिट्यूट करणार आहोत, कॅपिटल ए. ओके, सो या ठिकाणी पण तो कॅपिटल एच असणार आहे आणि पी डॅशसाठी सुद्धा तो कॅपिटल एच असणार आहे, कारण तो सिलेंडर सिमेट्रिकल आहे, बरोबर. त्यामुळे दोन्ही साईडला जे काही तुमचा एरिया जो मिळणार आहे डी एस तो डेफिनेटली काय असणार आहे, दोन्ही साईडला ई ए तो एरिया आहे तो ए असणार आहे, आणि त्यामुळे इथे टोटल जे फ्लक्स मिळणार आहे ह्या साईडला ते असणार आहे ई ए आणि इकडचं ई ए. अशा पद्धतीने आपण काय लिहू शकतो, तर ई ए प्लस ई ए. ओके, सो या दोघांची जर बेरीज केली तर किती होईल, 2EA, आणि ह्याला आपण इक्वेशन नंबर पुढचा देऊन टाकूया, इक्वेशन नंबर 1 देऊया. ठीक आहे, सो इक्वेशन नंबर 1 दिलं. आता दुसरी एक गोष्ट आपल्याला काय करायची, तर आपल्याला फायसाठीचं जे आपलं पहिलं इक्वेशन आहे ना ते फक्त आपल्याला कम्पेअर करायचं आहे. तत्पूर्वी आता सरफेस चार्ज डेन्सिटीची टर्म इन्क्लूड करावी लागेल. मागच्या वेळेला पण आपण क्यूसाठी एक सबस्टिट्यूशन केलं होतं, आठवत असेल तर बघा, बरोबर ना. आणि मग क्यूची सबस्टिट्यूशन केली होती, कारण आपल्याकडे जो बेसिक फॉर्म्युला आहे फाय इज इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन 0, त्याचं थोडक्यात मॉडिफिकेशन आपण करतो. त्यासाठी पहिल्यांदा सरफेस चार्ज डेन्सिटी कन्सिडर करून आपण क्यूच्या त्या सरफेस चार्ज डेन्सिटीच्या टर्ममध्ये आपण क्यूची व्हॅल्यू लिहिणार आहोत. तर त्याच्याकडे बोलूया. तर लक्षात ठेवा, सध्या फायची किंमत जी काय आली आहे 2EA हे आपलं इक्वेशन नंबर 1 आहे. आणि त्यानंतर आपण क्यूसाठी एक नवीन ॲडजस्टमेंट करतोय, जसं मागच्या वेळेला केली होती, मागच्या सेशनमध्ये केली होती तेच आपण करतोय. बघा, इफ सिग्मा इज द सरफेस चार्ज डेन्सिटी देन सिग्मा इज इक्वल टू काय, तर क्यू अपॉन ए, बरोबर आहे. ही सरफेस चार्ज डेन्सिटीचा हा आपला फॉर्म्युला आहे. आपल्याला वाटतं 11वीमध्ये आपण हे शिकलोय, तरी तुम्हाला आठवत असेल नसेल मला माहित नाही. आताच्या सिच्युएशनमध्ये आपण क्यू अपॉन एल घेतला होता, बरोबर ना, लेंथ होती म्हणून. तेव्हा आपण काय म्हटलं होतं त्याला लिनियर चार्ज डेन्सिटी. आता ए सरफेस एरिया आहे त्यामुळे क्यू अपॉन ए म्हटले, आणि म्हणून मग आपण काय लिहू शकतो, क्यू इज इक्वल टू सिग्मा इंटू ए. आणि याला आपण इक्वेशन नंबर पाहिजे तर देऊन ठेवूया, गरज नाही आहे खरं तर, इक्वेशन नंबर वाढत जातात, पण हे आपल्याला सबस्टिट्यूट करायचं म्हणून त्याला 2 नंबर देऊन ठेवतो. ठीक आहे, सो बाय गॉस थेरम आपला जो बेसिक थेरम जो आहे तो आपल्याकडे आहे, आणि त्याचा फॉर्म्युला आपण लिहिला होता, नेहमीच लिहितोय, फाय इज इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन 0. याला इक्वेशन नंबर 3 देतो. आणि हे जे काही क्यूची व्हॅल्यू आता आपण ऑब्टेन केली होती ती फक्त या इक्वेशन नंबर 3 मध्ये सबस्टिट्यूट करतो. सो फ्रॉम इक्वेशन नंबर 2 इक्वेशन नंबर 3 बिकम्स काय होईल बघा, फक्त क्यूची जी व्हॅल्यू आहे सिग्मा ए ती मी फक्त इथे सबस्टिट्यूट करतोय. तर ती टाकल्याच्या नंतर आपल्याला मिळालं फाय इज इक्वल टू सिग्मा ए अपॉन एप्सिलॉन 0, बरोबर आहे. सो हे जे काही आपल्याला मिळाले हे इक्वेशन, याला आपल्याला मला वाटतं पुढचा नंबर देऊन ठेवूया, कारण आपल्याला कम्पेअर करायचे ते इक्वेशन नंबर 1 आणि हे इक्वेशन. सो नंबर देऊन ठेवतो, इक्वेशन नंबर 4. ओके, तर या पद्धतीने आपल्याला लक्षात येईल की इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 4 आपण कम्पेअर जर केलं तर काय आपल्याला मिळेल बघा. फ्रॉम इक्वेशन नंबर 3 and 4 प्रिंटिंग मिस्टेक आहे बघा या ठिकाणी. फ्रॉम इक्वेशन नंबर 3 नाही आहे ते आपलं इक्वेशन, माझ्या मते आपण जे लिहिलं इक्वेशन ते इक्वेशन नंबर 1 आहे, त्यामुळे 1 आणि आत्ता काढलेलं इक्वेशन. सो इक्वेशन नंबर इथे बघा, इथे करेक्शन करून घ्या, इक्वेशन 1 and 4. ओके, ती जी 2 इक्वेशन आपण कम्पेअर करतोय, 2EA अपॉन एप्सिलॉन ए, सॉरी सिग्मा ए अपॉन एप्सिलॉन 0. ओके, असा तो फॉर्म्युलाला ए थ्रू आउट कॅन्सल होतील. आपल्याला दिसतं इकडे पण ए आहे, इकडे पण ए आहे, सो तो कॅन्सल आउट करा. देअरफॉर ई इज इक्वल टू काय शिल्लक राहील, तर हा जो ए गेलेला जाईल, हा जो फक्त 2 आहे तो या साईडला जाईल, आणि म्हणून आपण कसं लिहू शकतो, तर ई इज इक्वल टू सिग्मा
अपॉन 2 एप्सिलॉन 0 बरोबर ना. हा ए गेला सुद्धा, फक्त इथला जो 2 होता तो या साईडला आला. सो ई इज इक्वल टू सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन 0. सो दिस इक्वेशन आपल्याला काय देतं बघा, तर दिस इक्वेशन गिव्स द इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू अ चार्ज्ड इनफायनाइट प्लेन शीट. सो आज आपण जे डेरिवेशन बघितलं याच्यावरती आपण आणखीन एक न्यूमरिकल बघूया आणि त्याच्यानंतर आज मी तुम्हाला आजचा आपला होमवर्क देतोय. ठीक आहे, तर बघूया आजचं न्यूमरिकल काय आहे. द चार्ज पर युनिट एरिया ऑफ अ लार्ज फ्लॅट शीट ऑफ चार्ज इज 5 मायक्रोकुलम पर मीटर स्क्वेअर. कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट अ पॉइंट जस्ट नियर द सरफेस ऑफ शीट मेजर्ड फ्रॉम इट्स मिड पॉइंट. आणि एप्सिलॉन 0ची व्हॅल्यू दिली, जशी आपण नेहमी देतो तीच व्हॅल्यू ब्रॅकेटमध्ये दिलेली आहे. ओके, आता पहिल्यांदा प्रश्नाचा जो काही अर्थ आहे तो नीट समजून घेऊया. त्यांनी काय म्हटलं, चार्ज पर युनिट एरिया ऑफ लार्ज फ्लॅट शीट. ओके, तर काय म्हटलं बघा, 5 मायक्रोकुलम पर मीटर स्क्वेअर. ओके, सो आपल्याला पहिल्यांदा कन्वर्जन काय करून घ्यावं लागेल, तर ते कुलममध्ये कन्वर्जन करून घ्यावं लागेल. आणि एप्सिलॉनची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे. बाकी फार याच्यामध्ये काही नाही आहे माझ्यामध्ये, सिम्पली आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे तो सो मेन्शन करून टाकूया. गिवन जे काय आहे ते लिहून टाकूया. गिवनमध्ये काय आहे बघा, पहिल्यांदा आपण सिग्माची जी व्हॅल्यू आहे ती लिहून टाकूया. सिग्मा आहे आपल्याकडे 5 बरोबर ना. ते काय चार्ज पर युनिट एरिया असं म्हटलंय, म्हणजेच काय तर सरफेस चार्ज डेन्सिटी आहे बेसिकली. तो परीक्षेमध्ये तुम्हाला येताना सरफेस चार्ज डेन्सिटी असं म्हटलं असेल की चार्ज पर युनिट एरिया असं म्हटलं असेल तर हिशेब तोच आहे. बरोबर आहे. सो सिग्मा इज इक्वल टू दिस असं लिहून टाकलंय. मायक्रो आहे म्हणून 10⁻⁶. मागच्याही सेशनमध्ये आपण हे बघितलं होतं. मिली असता तो -3 असता वगैरे वगैरे, हे आपल्याला सगळं आता माहीत झालंय. ओके, दुसरी क्वांटिटी जी आहे ती आपल्याला ब्रॅकेटमध्ये दिली आहे एप्सिलॉन 0. एप्सिलॉन 0ची व्हॅल्यू आहे 8.85 × 10⁻12 SI युनिट. आणि आपल्याला विचारलं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी विचारले, ती आहे ई क्वेश्चन मार्क. आणि त्याच्यावरून आता आपल्याला काय करावं लागेल, तर उत्तर काढावं लागेल. आपल्याकडे तो फॉर्म्युला आहे जो आता आपण बघितला या डेरिवेशनच्या शेवटी, तोच फॉर्म्युला आपल्याला लिहायचा आहे. सो लिहून टाकूया. फॉर्म्युला काय आहे तो, ई इज इक्वल टू सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन 0. ओके, सो सोल्युशनकडे वळूया. सिम्पली फक्त त्या व्हॅल्यूज ज्या आल्या आहेत त्या फक्त आपल्याला सबस्टिट्यूट करायच्या आहेत. तर जी काही सिग्मा आहे त्याची व्हॅल्यू आहे 5 × 10⁻⁶ बघितली होती आपण. आणि एप्सिलॉन 0ची पण व्हॅल्यू जी ब्रॅकेटमध्ये होती ती आपण इथे सबस्टिट्यूट करून टाकूया 8.85 × 10⁻⁻12. आता काय होईल, तर सिम्पली तुम्हाला माहिती आहे का मागच्या सेशनमध्ये पण आपण हे बघितलं होतं की -12 वरती जातात, त्यामुळे इथे +6 होतील. आणि 5 डिवायडेड बाय हा जर गुणाकार सिम्पली जर तुम्ही बघितला तर 2 × 8.85 तो 17.70 येईल. बरोबर ना. सिम्पली इथेच बघितल्यानंतर कळतोय, मी काही कॅल्क्युलेटरवर करत नाही, सांगतोय तुम्हाला इथेच. कॅल्क्युलेटरवर तुम्हाला मग काय करावं लागेल बघा, हे मांडून घेतलं इथे. हा 10⁻⁶ कसा झाला तुम्हाला कळलाय. आणि यांचा गुणाकार 17.70, तर 5/17.70 हे तुम्ही लॉग टेबलनं करू शकता, डेफिनेटली कराल. आणि त्यामुळे त्याचं जे काही उत्तर येते ते फक्त तुम्हाला डिस्प्लेला दाखवतोय. ते उत्तर येते 0.2825 × 10⁻⁶ जो आहे आपला मल्टिप्लिकेटिव्ह फॅक्टर तो तसाच ठेवलाय. आणि आपल्याला त्याचं SI युनिट आता माहीत झालं काय आहे, न्यूटन पर कुलम इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं युनिट आहे. जे मागच्या वेळेला उत्तरं काढलीत तेव्हाही तुम्हाला हे उत्तर मिळालं होतं. तर आजच्यासाठीचा होमवर्क जो आहे तो तुम्हाला देतो. तर बघा आजचा होमवर्क काय आहे, द सरफेस चार्ज डेन्सिटी ऑफ अ लार्ज फ्लॅट शीट ऑफ चार्ज इज 10 मायक्रोकुलम पर मीटर स्क्वेअर. म्हणजे याच्यामध्ये पण काय फारसा बदल दिसत नाही आहे बघा, काहीच नाही आहे बघा, एकदम सिम्पल आहे. अंक जसे आहेत ते फक्त थोडेसेच आपल्याला मायक्रोकुलमच आहे, त्यामुळे काही फरक पडत नाही. जसं आत्ता न्यूमरिकल आपण सोडवलं त्याच पद्धतीने सिम्पली फक्त त्या 2 व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायच्यात आणि उत्तर तुम्हाला ऑब्टेन करायचं. SI युनिट मात्र प्रॉपर लिहा.